दिनाचं अभिवादन करून आज मराठा उद्योजक कक्षाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण पुण्यामध्ये भेटलेलो आहोत, भेटत आहोत आणि पुढे जाणार आहोत. हा एक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्व आयोजकांचे खूप खूप अभिनंदन आणि आभार सुद्धा. मित्रांनो, सर्वांनी आपण जे काही सांगितलेलं आहे वेगळं काहीच करायचं नाही. तर बदलत्या काळानुसार जग बदललं पण आम्ही बदललो नाही. जग ग्लोबल झालं पण आम्ही अजूनही लोकलमध्ये जास्त फसलेलो आहोत. बाहेर निघावं यासाठी मुलांना, तरुणींना, विशेषतः महिलांना जास्तीत जास्त प्रेरणा कशी देता येईल या अंगाने मराठा सेवा संघाचं एक उद्योजक कक्षाचं काम आहे. निर्माण करणे काहीतरी आणि पैसा हे महत्त्वाचं या मागचं धोरण आहे. आपल्या लहानपणी सर्वांनी जसं शरदने सांगितलं, आपण सर्वच जण शेतकरी कष्टकरी कुटुंबातून आलेलो आहोत. गरिबी ही वाईट नसते, तर गरिबीत खितपत पडणे हे वाईट असतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही गरिबीत जन्माला आले तर 1500 कोटीचे मालक म्हणून मरा, एवढाच मराठा सेवा संघाचा संजयने सांगितलं की असं आहे. मी नेहमीच म्हणतो की जसं आता गुजरातचा एवढा मोठा अपघात झाला, विमान पडलं गेलं, त्यात एकही मराठा मेला नाही, हे काही मला बरं वाटलं नाही. त्यामुळे मराठी कुठेतरी रस्त्याने जात असताना म्हशीने धक्का दिला मेला, हे आता कुठेतरी थांबवलं पाहिजे. आपण पुढे गेलं पाहिजे. या अंगाने मराठा सेवा संघ काम करत असताना उद्योजक कक्षाकडे आपण आलेलो आहोत. तर एक वेगळ्या पद्धतीने एक आता आपण नवीनच करतो अशातला काही भाग नाही. एक्सपोचा उल्लेख केला. एक्सपो किती मोठमोठे असतात हे आपण सर्वांनी पाहिलेले आहे. जागतिक पातळीवर कधी 1998 वगैरे मध्ये युरोपमध्ये आम्ही गेलो असताना इतके मोठमोठे एक्सपो बघितले त्यावेळेस की असं वाटायचं की हे काय काय करत असतील हे लोक. तर ते त्या अंगाने पुढे गेलं पाहिजे. मायक्रो टू मॅक्रो, मॅक्रो टू मायक्रो या सगळ्या पद्धतीने आपल्याला काय करता येईल हा एक भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीचे उत्तेजना मिळते. पण आज छत्रपती शिवाजी महाराज आले तर हातात तलवार घेऊन आणि घोड्यावर बसून येणार नाही. तर आजचे छत्रपती शिवाजी महाराज हे वर्ल्ड बँकेचे वगैरे जे काही असतील या देशाचेच नव्हे तर जगातले सर्वात श्रीमंत लोक हे मराठे असतील अशा पद्धतीचं काम ते करतील. मावळे असतील हे आपण पाहिलं पाहिजे. त्या अंगाने पुढे गेलं पाहिजे. जेव्हा केव्हापासून ही श्रीमंतीची कल्पना आणि मोजणी सुरू झाली, आतापर्यंत एकच मी यापूर्वी सांगितलं, मराठा जगाच्या पातळीवर श्रीमंत म्हणून ओळख निर्माण करणारा 7व्या क्रमांकाचा झाला. ते होते आपले सयाजीराव महाराज गायकवाड. त्याच्यानंतर कोणीही श्रीमंत झालेलं नाही किंवा आता तर नाहीच नाही आहे. त्या अंगाने वेगवेगळ्या पद्धतीने रोजच्या गरजा करोडोंमध्येच उलाढाल झाली पाहिजे अशातला काही भाग नाही. तर आपण काहीतरी करतो आहोत. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी आणि त्यापेक्षा भीक बरी ही जुनी जी काही एक पद्धत मांडणी होती त्यात बदललेली उत्तम शेती म्हणजे जमीन आपण घेतली पाहिजे. जमिनीचा उपयोग ज्या दिवशी शेतीचा उपयोग आपल्याला इंडस्ट्रीयल पर्पजसाठी किंवा नियमितपणे सातत्याने पैसा देणारं जे काही काम करता येईल त्या अंगाने आपल्याला शेतकऱ्यांना पाहिलं पाहिजे. डोंगरे मामांचं सतत काही ना काही घेतात, पण जालन्यामध्ये किंवा कुठे काही निवडक लोक फक्त शेतीतून अशा पद्धतीचं काही उत्पन्न घेत असतात. तरुण मुलामुलींना पुढे नेण्यासाठी आपलं मार्गदर्शन झालं पाहिजे. वेगळ्या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. केवळ आता रोज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जय जयकार करून पुढे जाता येणार नाही. आज छत्रपती शिवाजी महाराज आले तर जसं सांगितलं तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपल्याला अजून काही करता येईल का पडतं. एक नवीन कल्चरल अंगाने सुद्धा खूप पैसा त्यामध्ये मिळतोय. नाट्य असतील आता नवीन आलेले आहे. या क्षेत्रामध्ये केवळ आपण उद्योग, व्यवसाय, व्यापार म्हणजे काही वस्तूंची देवाणघेवाण अशातलाच काही भाग नसतील, तर जिथून आपल्याला जमेल तशा पद्धतीने जास्तीत जास्त पैसा उभा करता येईल, लोकांना उभं करता येईल, कोणाला रोजगार देता येईल अशा पद्धतीचं कार्य आपण करावं अशी एक अपेक्षा आहे. हा कार्यक्रम होणार होता याबद्दल संजयने काही दिवसापूर्वी सांगितलं. माझा मुलगा मोठा इथे सौरवला तुम्ही ओळखता, त्याच्यापेक्षा मोठा आहे स्वप्नील, तो अमेरिकात असतो. तो आमचं बोलणं झालं होतं. खरं म्हणजे थोडंसं आमचं कम्युनिकेशन गॅप राहिली.
नाहीतर तो त्याला त्यानंतर म्हणलं काय हा निरोप आल्यावर मी जेव्हा सांगितलं की आज ते आहे, तर म्हणे मला अगोदर सांगितलं असतं तर मी आज जायच्या ऐवजी 2 दिवस उशिरा गेलो असतो. तो सुद्धा तिकडे अमेरिकेत ब्लूमबर्गमध्ये जरी नोकरी करत असला तरी काही ना काही थोडा बहुत व्यवसाय करतो. इतके वर्ष तो ग्रीन कार्डवरच होता, परंतु आता असं समजलं की ट्रम्पने बऱ्यापैकी जर टाईट केलेलं आहे लोकांना की जर तुम्ही इंडियन सिटीजन असाल किंवा जर तुम्ही US सिटीजनशिप घेतली नाही तर तुम्हाला उद्योग करता येणार नाही किंवा पैसा जास्त उलाढाल करता येणार नाही. तर तो आता उद्योग चालू राहण्यासाठी सिटीजनशिप घेईल. त्यालाही सांगितलं, शक्यता आहे त्याला म्हणलं होता आता आत्ताच गेला तर आला तर कदाचित तो सुद्धा येईल. अशा सगळ्या पद्धतीने किमान नॅशनल इंटरनॅशनल लेव्हलवर संजयने हे मोठं काम उभं केलेलं आहे. आमच्या बुलढाणा जिल्ह्याने या देशाला खूप मोठे मोठे लोक दिले. त्यात चालू वर्षातला किंवा चालू जनरेशनमधला संजय वायाळ आहे, त्यासाठी आपण करावं. तर ह्या सगळ्या अंगाने पुढे जाण्यासाठी काय करता येईल? मराठा सेवा संघाची एकच अपेक्षा आहे की प्रत्येक मुलाला म्हणजे आम्ही कमवा आणि मोठे व्हा, काहीतरी नवीन करा, एकत्र या, एकत्र राहा आणि मोठे व्हा. त्यासाठी ही एक आपली खटपट आहे आणि ते चांगल्या पद्धतीने पुढे जाते आहे. वेगवेगळे उद्योग व्यवसाय हे निरीक्षणातून संधीचा विषय निघाला, पण संधी ही शोधून सापडते आणि शोधण्यासाठी ती नजर पाहिजे. आता खूप काही नव्याने करता येईल असं खूप कमी राहिलेलं आहे. त्यामुळे आहे त्यामध्ये काहीतरी आपण व्हॅल्यू ॲडिशन ज्याला म्हणतो, क्वालिटी ॲडिशन ज्याला म्हणतो, असं काहीतरी करता येईल का? मी बऱ्याचदा यावेळेस मागच्या वेळेस सुद्धा साधं महिलांचं ते किचनमधलं फडकं असतं पुसायचं, आता ते फडकं गेलं आणि वेगळे कापडे आले आणि वेगळे स्वीपर सुद्धा आपल्याकडे आलेले आहेत. तर त्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला काही करता येईल का, असा हा एक वेगळा भाग आहे. एक सर्व करत असताना 1-2 फक्त सूचना आहे. यापूर्वी सुद्धा मी बोललो की मधून आपल्याला संजय ट्रेनिंग हे प्रयोग पूर्वी केलेले आहेत, आम्ही पाहिजे त्या पद्धतीने यश आलेलं नाही, तर ते करता आलं पाहिजे. दुसरं असं की बँकिंगचा आपण सतत उल्लेख करतो. आपली स्वतःची किंवा एक बँक असणं अत्यंत गरजेचं आहे. लोक काय करतात हे सगळं आपल्याला दिसतंय, पण त्यांच्या जागतिक पातळीवर म्हणजे ज्या लोकांबद्दल आपण म्हणतो की प्रत्येक ठिकाणी ते दिसत आहेत, व्यवसाय पैसा त्यांच्याकडे आहे, तर अख्खी 50-60 लाखाची ज्यांची लोकसंख्या आहे त्यांच्या हाती आज भारताची 50% इकॉनॉमी आहे आणि आपण कुठे आहोत हा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. या बदलत्या काळामध्ये जास्तीत जास्त उद्योजक, तुम्ही 1-2 लाख वगैरेची संख्या सांगितली, ती पूर्ण हो, 1-2 झाले तर माझं काही ऑब्जेक्शन नाही. कधी तर अशा सगळ्या पद्धतीने करावं. घोगरे साहेब आहेत, राजेंद्र सिंह आहेत, सगळे आम्ही तुमच्या सोबत आहोत. जसं होईल तसं तुम्ही पुढे जावं आणि नवीन पिढी पुढे जावं. हा येणारा एक्सपो जो आहे हा भव्य होईल, त्यातून उलाढाल होईल, लोकांना एकमेकाचा परिचय होईल आणि नव्याने काही नवीन उद्योग उभे राहतील, उद्योजक उभे राहतील आणि पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला कदाचित दर 3-4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षातून 2-3 वेळेस का होईना अशा पद्धतीचे एक्सपोज अरेंज करण्याची आपल्याला सर्वांना संधी मिळावी. पुन्हा एकदा तुम्ही सर्वजण आलात, नवीन उद्योजक म्हणून बऱ्याच जणांनी बऱ्याच काही बाबी सांगितल्या. शेवटच्या रांगेतल्या भगिनी त्यांची जी काही उशिरा आली किंवा काय झालेलं आहे, तर यावेळेस नसलं तरी मी मागा म्हटलं ते पुढच्या वेळेस जिथे कुठे होईल आपल्या अशा पद्धतीचा एक्सपो, तर इथे या बाजूला किमान 1 किंवा 2 तरी महिला आपण बसवाव्यात एवढी माझी एक विनंती आहे की जोपर्यंत त्यांना ते समोर दिसलं तरी महिलांना एक थोडासा महिलांचा मान सन्मानही आहे आणि महिला उद्योजक आहेत मराठामध्ये, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याचं कारण असं की मराठ्यांचा इतिहास हा केवळ पुरुषांचा इतिहास नाही, मराठ्यांचा इतिहास हा खऱ्या अर्थाने महिलांचा इतिहास आहे. जिजाऊ नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते, अशातलाच भाग नाही. तर जिजाऊ नसत्या आणि छत्रपती शिवाजी महाराजही झाले नसते तर काहीच झालं नसतं. पण छत्रपती शिवाजी महाराज जरी जन्माला आले नसते तरी स्वतः जिजाऊंनी हाती तलवार घेऊन आणि मावळे जमा करून स्वराज्य निर्माण केलं असते, आपण लक्षात घेतलं पाहिजे. एवढं मोठं कार्य जिजाऊ असेल, उमाबाई दाभाडे असतील, त्यांच्या सुनबाई येसूराणी असतील, अलीकडच्या अहिल्याबाई
ही सगळी मंडळी यांनी हा इतिहास निर्माण केलेला आहे. स्वराज्य राखण्याचं सर्वात मोठं काम या महिलांनी केलेलं आहे. ताराराणी ह्या जगातल्या सर्वात बलवान आणि सर्वात शूर महिला होऊन गेलेल्या आहेत. आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हापासून युद्ध निर्माण झाले, सेनापती तयार व्हायला लागले, तेव्हापासून आतापर्यंत जगाच्या इतिहासात नवरा आणि बायको सरसेनापती झालेले उमाबाई दाभाडे आणि खंडेराव दाभाडे हे एकमेव मराठा जोडपं आहे आपल्या. पण आता एकच सर्वांना विनंती आहे, आता मरायचं नाही. आम्ही मरायला जन्माला आलेलो नाही, तर आम्ही जगायला जन्माला आलेलो आहोत, राज्य करायलाही जन्माला आलेलो आहोत आणि श्रीमंत होऊन मोठे मोठे उद्योजक होण्यासाठी जन्माला आलेलो आहोत. हे सर्व शिकवायचं काम महिला करतात, आई करत असते. आणि म्हणून महिलांनी सुद्धा पुढे यावं यासाठी प्रयत्न आपण करूया. धन्यवाद. जय जिजाऊ.